कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया सीपीआई बीदर की जिला इकाई ने यूनाइटेड स्टेट्स की युद्ध प्रेमी और साम्राज्यवादी विदेश नीति की कड़ी निंदा की है। सीपीआई ने प्रधानमंत्री को एक याचिका दी जिसमें अलग अलग देशों में हुई सरकारों को हटाने और अपने पक्ष में दक्षिणपंथी शासन स्थापित करने का विरोध किया गया। सीपीआई ने आरोप लगाया कि यूएस ने वेनेजुएला के प्राकृतिक संसाधनों को लूटने के मकसद से 3 जनवरी 2026 को एयर स्ट्राइक की और देश के राष्ट्रपति निकोलस मादुरो और उनकी पत्नी को गिरफ्तार करके यूनाइटेड स्टेट्स ले जाया, जो इंटरनेशनल कानून के खिलाफ है। यह अनुरोध किया है कि उन्हें तुरंत रिहा किया जाए और भारत सरकार यूनाइटेड स्टेट्स की साम्राज्यवादी नीति में दखल दे। इस मौके पर सीपीआई जिला इकाई के पदाधिकारी बाबूराव होना, कार्यदर्शी नजीरा अहमद, जॉइंट सेक्रेटरी शफायत अली, ट्रेजरर जयशील कुमार, प्रभु हुचकनल्ली, शीला सागर, मोहिद मियां, मोहम्मद कमर पटेल, वीर शेट्टी व तांबे सहित अन्य मौजूद रहे। कैमरामैन पपुराज का कवरेज। ಎಡ ಪಕ್ಷಗಳು ಸಿಪಿಎಂ ಫಾರ್ವರ್ಡ್ ಬ್ಲಾಕ್ ಸೋಷಿಯಲಿಸ್ಟ್ ಪಾರ್ಟಿ ಇವರೆಲ್ಲರೂ ಕುಂತು ಈ ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆವು। ಇದು ಒಂದು ಅಮೇರಿಕ ಏನದ ಅಮೇರಿಕ ಪ್ರತಿಯೊಂದು ದೇಶದ ಮೇಲೆ ಅಟ್ಯಾಕ್ ಮಾಡಿದ್ದು ನಾವು ನೋಡಿದ್ದೆವು। ಇರಾಕ್ ಮೇಲೆ ಅಟ್ಯಾಕ್ ಮಾಡ್ತು, ಇರಾಕ್ ಭಾಗ ಮಾಡೋ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತು, ಮೊನ್ನೆ ಇರಾನ್ ಮೇಲೆ ಅಟ್ಯಾಕ್ ಮಾಡ್ತು, ಅದ ನಂತರ ಸುಡಾನ್ ಎಂಬತ್ತಲ್ಲಿ ಅಟ್ಯಾಕ್ ಮಾಡ್ತು, ಇದಕ್ಕೆ ಹಿಂದೆ ಲೆಬನಾನ್ ಮೇಲೆ ಲಿಬಿಯಾ ಕತ್ತ ಮಾಡ್ತು, ಇರಾನ್ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಕೊಲೆ ಮಾಡಿದಾಗ ಮಾಡ್ತು। ಹೀಗಾಗಿ ಕೊಲೆಗಾರರಂತ ಅಮೇರಿಕ ಗುಂಡಾಗರ್ದಿ ಏನು ನಡೆದ ಅದರ ಸಲುವಾಗಿ ಈ ವೆನೆಜುವೆಲಾ ದೇಶದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿರುವಂತ ಅವರು ನಿಕೋಲಸ್ ಮತ್ತು ಅವರ ಪತ್ನಿಯನ್ನು ನ್ಯೂಯಾರ್ಕಿನಲ್ಲಿ ತಂದು ಸೆರೆ ಹಿಡಿದು ಎತ್ತಿ ಯಾವುದೋ ಒಂದು ವಿಚಾರದಿಂದ ಅವರಿಗೆ ಒಂದು